की तुम्ही तुमचा थोडासा परिचय सांगाल का? पण आम्ही मुक्काम पालोरा पोस्ट तालुका पारशिवनी जिल्हा नागपूर. आम्ही महाराष्ट्राचे आहोत. आम्ही इथून याच्या अगोदर महागंगा पेच नदीचं पाणी कावडीत भरून आम्ही ओंकारेश्वरला पायदळ गेलो. तिथं नेऊन 11 तारखेला इथून निघालो 11/7/2025 आणि तिथे आपलं पाणी अर्पण झालं 23/7/2025ला सकाळी 5:30 वाजता. तर कल्पना कशी सुचली तुम्हाला? ही कल्पना म्हणजे मी कसं दुकानामध्ये हे काही आपलं असं आहे नाही का आपण चला बा कोणतं टेन्शन पाळलं काहीच नाही. आपण दुकानात बसत होतो. दुकानात यूट्यूब पाहता पाहता तिथं कावड यात्रा दिसली. तिथं मी त्याला सर्च करून पाहिलं का ही कावड यात्रा कशी राहते. आमच्या एरियात हे कावड यात्रा काही आहे नाही. क्वचित एखादा ज्याच्या मनात असलं तो घेऊन जाते. तर आम्हाला असं वाटलं का चला आपण ही कावड यात्रा करायची. मागच्या वर्षी मी कंटिन्यू 38 दिवस अधिक महिना आला होता ती इथून कावड भरायची आणि शिवटेकडीवर पार्श्वनीला घेऊन जायचे. असे 38 दिवस मी मागच्या वर्षी कावड यात्रा केली. त्याच्यानंतर समाप्तीची वेळ तिथं केली. कल्पोपहार दिला होता. त्याच्यानंतर असं आपल्या मनात आलं का चला आपण ओंकारेश्वरला पुढच्या वर्षी जाऊ. मग आम्ही हे कावड भरली 11 तारखेला आणि ओंकारेश्वरला 23 तारखेला पोहोचलो. तिथून संगमचं पाणी भरलं आपल्या इथं आणलं आणि इथून शिवटेकडीला अर्पण. त्याच्यानंतर अजून काय प्लॅनिंग आहे तुमचं? याच्यानंतरचा प्लॅनिंग म्हणजे असं आहे जेव्हा आपला हा श्रावण महिना सुरू झाला त्या दिवशीपासून आम्ही दररोज सकाळी हे कावड खांद्यावर घेऊन शिव मंदिरात जायचं. तिथं पाणी अर्पण करायचं. आणि आता म्हणजे 21/8/2025 दिवस गुरुवारला आपल्याला तिथं समाप्तीचा कार्यक्रम करायचा. तर प्रत्येक गोष्टी करायचा जो विचार आहे का? नाही असं काही नाही. म्हणजे त्याला आपल्या मनात बसलं म्हणून एक दिवस साहेब एकाच्या हातचं आहे नाही. तुमची परंपरा अजून तुमची मुलं मुली कोणी चालवणार आहेत की काय? नाही असं आपण कोणाकडे दिलं नाही. इच्छा असेल तर कधी? हा इच्छा असेल सर्व उचलू शकते. हे काही कोणाच्या नवसाची कावड नाही काहीच नाही. एक मनात अगर बसले भोलेची कावड आहे कोणी उचलू शकते. धन्यवाद. अशी परंपरा चालू ठेवायला पाहिजे आणि भविष्यात तुमची प्रेरणा तुमच्या मुलांनी किंवा समाजाने गावातल्या लोकांनी अशी घेऊन ही परंपरा चालू ठेवावी ही अपेक्षा बाळगतो. धन्यवाद. बोलो शंकर भगवान की जय. नर्मदे